शनिवारचा दिवस म्हणजे लर्निंग बाय डुईंग. लर्निंग बाय डुईंग. बघा आजचा प्रयोग खूप सोपा आहे. बघा आजच्या प्रयोगासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये बघा हे नळसा असते, ठीक आहे. हा छोटस पडलं आहे. त्यानंतर एक छोटा प्लास्टिकचा बॉल आहे आणि नंतर बघा एक ग्लास आहे. ग्लास मध्ये पाणी आहे आणि ही जी आपली पेन असते का त्या पेन मध्ये काय केली रिफिल वगैरे काढली आणि ही पूर्ण एम्प्टी पेन आहे. अशा 2 पेन आपण घेतल्या ज्याच्यामध्ये आपण जी रिफिल वगैरे काढून टाकलेली आहे. त्यानंतर हे पेज आहे त्याला आपण फक्त कट करून एक लांब असं घेतलंय कापूर वगैरे. बघा आता इथं मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करून दाखवतो. कुठले 2 विद्यार्थी येतात, कोण येतात, कुठले 2 जण. बघा सगळ्यात अगोदर आपण काय करू, हे जे नळसाळा आहे आपण या नळसाळ्यामध्ये काय करू, उलट करू याला आणि खालून काय करू आपण ते बॉल असं आपण खालून काय करणार आहोत, बॉल जो आहे का तो आपण ठेवलाय. आता मला सांगा वरून फुकल्यानंतर काय होईल, बॉल काय होईल, बॉल काय होईल, खाली पडेल. बर आता आपण करूनच बघू नेमकं होतं तरी काय. आपण काय करू, उजव्या हाताने ते नळसाळा पकडू, डाव्या हाताने फक्त बॉलला सपोर्ट देऊ आणि जसं आपण फुंकलं की हात काढून घ्यायचा आहे. मग बघू नेमकं तो बॉल पडतंय का तसाच राहतंय. काय कर, ऐक ना सिद्धेश्वर, खूप मोठा श्वास घे आणि जास्त हवा घे म्हणजे आणि नंतर काय कर हे सोडून दे. बघा काय नाही, बघा मी करून दाखवतो. बघा इकडे राईट हँड मध्ये फनेल घेतलंय आणि लेफ्ट हँड मध्ये बॉल आहे. फक्त मी सपोर्ट देण्यासाठी काय करतो, इथं ही चेंडू ठेवलाय बघा. आता बघा पडला का बॉल, परत एकदा बघा बॉल पडला का. मी खूप जोराने हवा त्यामध्ये फुंकली. व्हायला काय पाहिजे होतं की बॉल खाली पडायला पाहिजे होता, पण बॉल खाली पडला का नाही. त्यामागचं रिझन आपण नंतर बघू. आता दुसरं बघा, ही आपण एक लांब पट्टी कापलेली आहे. आता मी काय करतोय, पट्टीच्या समोर फुंकतो. काय व्हायला पाहिजे, पट्टी खाली जायला पाहिजे की नाही. जर फुंकलं तर ही पट्टी जी आहे का खाली जायला पाहिजे. पण बघा आता होतं काय, बघा काय झालं, तो कागद जो आहे तो वर चाललाय. कागद काय झालं, वास्तविक पाहता झालं काय पाहिजे होतं की फुंकल्यानंतर तो कागद जो आहे का तो खाली गेला पाहिजे, पण व्हायला का तसं नाही. मी फुंकल्यानंतर काय व्हायलं, मी त्या कागदाच्या वरती फुंकल्यानंतर तो कागद वर चाललाय. आता तिसरं बघा, तिसरं तुम्हाला माहिती आहे आपल्या 7वी मध्येच प्रयोग आहे. 2 रिफिल घ्यायच्या, त्यामध्ये ग्लासमध्ये पाणी आहे आणि आपण काय करावं, दोन्ही जे पेन आहेत का त्याचा अँगल आपण 90 करायलो आणि 90चा अँगल केल्यानंतर काय होतं ते बघा. आता काय झालं, पाण्याचा जो आहे तो फवारा बाहेर पडायला. पाण्याचा फवारा काय व्हायला, बाहेर पडायला. म्हणजे पाण्याचं एक फाउंटेन आपण त्याला काय म्हणतो, पाण्याचं कारंज जे आहे का ते तयार झाले. बघा पाणी खाली आहे आणि मी वरून फुंकर मारली तर काय झालं,
तर ह्या तिन्ही एक्सपेरिमेंट मध्ये एकच तत्व आहे, एकच प्रिन्सिपल आहे, आणि ते काय आहे? कशामुळे व्हायला बरं सगळं? तर ह्या मागचं एक प्रिन्सिपल आहे, त्याचं नाव आहे बर्नौलीज प्रिन्सिपल. बर्नौली नावाचा एक सायंटिस्ट होता. तर त्या मागचं त्याने रिझन सांगितलं की ज्या वेळेस तुम्ही जोरात फुंकता, ज्यावेळेस तुम्ही जितक्या फोर्सनी फुंकताल त्यावेळेस तिथे काय होते, प्रेशर जे आहे का ते लो होऊन जाते, प्रेशर लो होते. आणि हे लो प्रेशर झाल्यामुळे काय होते, त्या ग्लास मधलं जे हाय प्रेशरचं जे पाणी आहे खालचं ते वर येते आणि लो प्रेशरकडे जाते. म्हणजे वॉटर फ्लोज फ्रॉम हायर प्रेशर टू लोअर प्रेशर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की कमी दाब जो निर्माण होतो ते सगळं ह्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ते सुद्धा जे काही आपलं नरसाळा आहे म्हणून आपण जितक्या जोरानं फुंकाल तिथं काय होते माहितीये का, की एक लो प्रेशर क्रिएट होते आणि त्या लो प्रेशरमुळे तो चेंडू जो आहे का तो पडत नाहीये. तर हेच आहे बर्नौलीज प्रिन्सिपल. म्हणजे लो प्रेशर जिथं निर्माण होईल का त्यामुळे तो बॉल खाली पडणार नाहीये, आणि त्या लो प्रेशरमुळेच काय व्हायले की खालचं पाणी वर येऊन ते फाउंटेनच्या फॉर्म मध्ये आले, फवाऱ्याच्या फॉर्म मध्ये आले. कळला का एक्सपेरिमेंट? खूप साधा सोपा होता. ह्याच तत्वावर आपले जे काही एरोप्लेन्स वगैरे आहेत ते चालतात. एरोप्लेननं जितका वेग घेतला तितकंच काय होईल, समोरचं जे आहे का प्रेशर कमी होते आणि त्यामुळे एरोप्लेनला लिफ्ट होण्यास मदत मिळते. तर हे सगळ्या तिन्ही जे काही एक्सपेरिमेंट होते त्यामागे एकच रिझन आहे, ते म्हणजे बर्नौलीज प्रिन्सिपल, लो प्रेशर ऑफ एअर. कळलं का? कळलं? ओके, थँक्यू.